आपल्या देशाचे कॉम्प्रोमाइज पीएम नरेंद्र मोदी यांनी भारत आणि अमेरिकेची एक ट्रेड डील साईन केली आहे। आता खऱ्या अर्थाने या ट्रेड डीलचा जर विषय घेतला तर आपल्याला थोडंसं पाठीमागे जाऊन पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की मागे ज्यावेळेस इराण अमेरिकाचं युद्ध चालू झालं आणि आपल्या देशाला तेलाचा तुटवडा निर्माण झाला, त्यावेळेस रशियाकडून आपण तेल परचेस केलं आणि याचा राग अमेरिकेला आला, म्हणजे ट्रम्पला आला, जे नरेंद्र मोदींचे काय बेस्ट फ्रेंड आहे, डोनाल्ड ट्रम्प वगैरे ते म्हणतात भाषणातून। असो, त्यांना राग आल्यानंतर त्यांनी काय केलं, जे टॅक्सेस आपल्याकडे पूर्वी 2-3% होते अमेरिकेमध्ये, ते त्यांनी रागामध्ये 50% करून दिले। 50% केल्यानंतर आपल्या देशाचं अगोदर नुकसान झालं, सर्वात पहिली गोष्ट। त्याच्यानंतर एप्स्टीन फाईलचं प्रकरण आणि अदानीचं जे प्रकरण होतं, हे 2 प्रकरणं समोर आले। ही 2 प्रकरणं दाबण्यासाठी याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा किंवा भाजपच्या काही नेत्यांचा एप्स्टीन फाईलमध्ये संबंध आहे, अशा फाईल अमेरिकेमध्ये सापडल्या, अमेरिकेमध्ये आहे। आणि ट्रम्पने डायरेक्ट सांगितलं की मी मोदींचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू शकतो, असे पुरावे आमच्याकडे आहे। मग यातून मोदी घाबरले आणि मोदी घाबरल्यानंतर मोदी अमेरिकेमध्ये गेले आणि तिथं ट्रम्प सोबत बसून ही डील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आता ही ट्रेड डील नेमकी काय आहे, तर पूर्वी जो 2-3% जो शुल्क होता तो ट्रम्पने 50% केला होता, तर तो 50%वरून त्यांनी 18%वर आणला या डील मध्ये आहे। म्हणजे मुळात ज्याच्यावर 2-3% कर होता, शुल्क होता, ते आता 18% झाला। म्हणजे भारतामधून तिकडं माल जर पाठवायचा असेल तर आपल्याला 18% ड्युटी भरावी लागेल, मात्र अमेरिकेमधला शेतमाल जर आपल्या देशात यायचा असेल तर तो 0% दराने येईल। याचा मेन कारण असं आहे, याचा मेन फायदा असा आहे अमेरिकेला की अमेरिकेचा शेतमाल आपल्या देशामध्ये सरसकट येईल। बरेचसे शेतवस्तू, विशेषतः विचार जर केला तर सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल, ही पिके आपल्या देशामध्ये येतील आणि अत्यंत कमी भावात मिळतील। याचा परिणाम आपल्या देशातला जो शेतकरी आहे तो देशोधडीला लागेल। आणि त्याच्यानंतर बरचसं वादळ उठलं, आपल्या काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि केंद्रीय मंत्र्यांकडून एक खुलासा करण्यात आला। त्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारचं सोयाबीन, मका आणि गहू आयात करणार नाही। मात्र ही धूळफेक आहे। त्याचं कारण असं आहे, त्यांनी असं सांगितलं की मका सोयाबीन घेणार नाही, तर त्यांनी असं सांगितलं नाही की मक्याचा इथेनॉल घेऊ की स्टार्च घेऊ, हे सांगितलं नाही। सोयाबीनची पेंड घेऊ, तेल घेऊ, पण सोयाबीन घेणार नाही। गहू घेणार नाही, पण गव्हाचं पीठ मात्र देशामध्ये येणार। या प्रकारची फसवणूक करण्याची ही नवीन पद्धत या सरकारने शोधून काढली आहे आणि याचा परिणाम भारतातल्या शेतकऱ्यांवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। मुळात प्रश्न असा आहे गौरव दादा, अमेरिकन शेतकरी आणि भारतीय शेतकरी यांची तुलनाच होऊ शकत नाही। अमेरिकेमधल्या शेतकऱ्यांकडे 500-500, 1000 एकर जमिनी असतात आणि टोटल उत्पादन खर्चाच्या 90 ते 95% इतकं अनुदान तिथं त्यांचं सरकार त्यांना देतं, त्यांचा देश त्यांना देतो शेतीमाल पिकवण्यासाठी, उत्पादित करण्यासाठी। आपल्या देशामध्ये परिस्थिती अशी आहे की आपल्या देशामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहे, आपल्याकडे पीक विम्याचे, ड्रिपच्या सबसिडी असेल, इतर सबसिडी आपल्याला कित्येक वर्ष मिळत नाही, अशी परिस्थिती आहे। आणि या परिस्थितीमध्ये या 2 देशांच्या शेतकऱ्यांची तुलना ही कदापि होऊ शकत नाही। अमेरिकेमधला शेतकरी त्याने उत्पादित केलेला शेतमाल हा अत्यंत कमी उत्पादन खर्चावर तयार होतो। भारतामध्ये अशी परिस्थिती नाही। भारतामध्ये दिवसागणिक महागाई वाढत आहे, डिझेलचे दर वाढत आहे, कृषी निविष्ठा, खतं, औषधं मोठ्या प्रमाणात महाग होत आहे, आपल्याकडे मजुरी वाढली आहे। अशा परिस्थितीत शेतकरी अगोदरच पिचलेला आहे, नैसर्गिक संकट आहे, जमीन धारणाची क्षमता आहे ती शेतकऱ्यांची कमी आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोर, आपल्या भारतीय शेतीसमोर उत्पादन खर्चाच्या वाढीचं आव्हान आपल्या समोर आहे। आणि हीच परिस्थिती असताना अमेरिकेमधल्या शेतकऱ्यांसाठी मात्र परिस्थिती उलटी आहे। तिथं 90 ते 95% सबसिडी ही सरकार देतं आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतं। त्यामुळं या 2 देशांच्या शेतकऱ्यांची तुलना होऊ शकत नाही। म्हणून ही अमेरिकन ट्रेड डील ही भारतीय शेतकऱ्यांना उपयुक्त नसून नुकसानकारक आहे। भारतीय शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम मोदी सरकार या डीलच्या माध्यमातून करत आहे, स्वतःचे काळे कारनामे एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून झाकण्यासाठी। आणि हे कॉम्प्रोमाइज झालेले पीएम आहे, ट्रम्पच्या इशाऱ्यावर हे कठपुतली सरकार आहे, कठपुतली मोदी आहे, हे नाचता आहे। पण हे नाचत असताना आमच्या कष्टकरी शेतकरी, घाम गाळणारा शेतकरी, शेतमजूर यांचं मात्र वाटोळं करून हा करार ठेवणार आहे। याचा निषेध वास्तविक बघायला तर देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी केला पाहिजे। आपला पक्ष, जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून याचा विरोध केला पाहिजे, कारण भविष्यात याचे फार गंभीर परिणाम दिसतील। आजही बघायला गेलं तर मार्केटमध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, गहू असेल, एकाही शेतीमालाला व्यवस्थित बाजारभाव मिळत नाहीये। आज उत्पादन खर्चाचा विचार केला तर उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभावच मिळाले नाही।
आता अमेरिकेचं हे जे प्रॉडक्ट्स जर ज्यावेळेस येतील भारतामध्ये त्यावेळेस परिस्थिती याच्याहून खराब होणार आहे. भविष्य काळातला हा खूप मोठा धोका आहे भारतीय शेतीला. आपण कृषी प्रधान एकीकडे म्हणतो आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या पाठीत एक खंजीर खुपसण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे आणि वरून सांगताय की आम्ही सर्व दरवाजे मोकळे करू. तुम्हाला जर सगळे दरवाजे मोकळे करायचे ना तर दोघांचे टॅक्स शून्य करा. आणि अमेरिकेला ज्या पद्धतीने 95% अनुदान दिले जाते या स्वरूपाचं अनुदान भारतीय शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. त्यावेळेस आमची आणि त्यांची स्पर्धा होऊ शकेल. तुम्ही 2-2 वर्ष 4-4 वर्ष ड्रिपचे अनुदान देत नाही. एकाही गोष्टीचं अनुदान वर्ष 2 वर्षाच्या आत भारत सरकारचं असेल राज्य सरकारचं असेल जमा होत नाही. अशी विदारक परिस्थिती असताना पीक विम्याचे पैसे देखील आम्हाला मिळत नाही. अशा परिस्थिती असताना आमच्यावर हे अमेरिकेचं डील हे थोपू देणार नाही. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारला इशारा देतो की आम्ही भारतभर आंदोलन करू आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू. आज ज्या पद्धतीने युवक काँग्रेस नाशिक जिल्ह्यात त्याप्रमाणे निफाड तालुका काँग्रेस कमिटी निफाड तालुका युवक काँग्रेसनी यांच्या वतीने आज तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा आणला तसं देशभरामध्ये आम्ही शक्य त्या पद्धतीने आम्ही या सरकारचा निषेध करू, यांचा विरोध करू, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू, शेतकऱ्यांसाठी लाठ्या काट्या खाऊ. कारण शेतकरी ह्या देशाचा कणा आहे, शेती हा व्यवसाय हा देशाचा कणा आहे आणि ते वाचवण्याची गरज आहे. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.